ॲज ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर, तू या क्रिटिसिझमकडे कसं बघतेस? तुझा काय अप्रोच असतो? मी नाही बघत. वाव. इट ॲज सिम्पल ॲज दॅट. मी नाही बघत. मी पूर्वी एकदा हे सांगितलं आहे आणि मला हे खूप मनापासून सांगायला आवडेल परत एकदा, की सोशल नेटवर्किंग साईट्सवर तुम्ही जे रिॲक्ट करता, त्या रिॲक्ट करण्यातनं आम्ही कोण आहोत किंवा आम्ही कसे आहोत हे तुम्ही नाही सांगत. ते तुमच्या आतून येणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. त्यामुळे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं आहे, बोला. आम्ही ते बघतही नाही आहोत, आम्ही ते पाहतही नाही आहोत. तुमच्या कॉम्प्लिमेंट जेवढं अप्रिशिएट करतो तेवढं तुम्ही जेन्युइनली दिलेली कंप्लेंट आणि सल्ला हा अप्रिशिएट केला आमच्या कलाकारांकडून जातो. पण मला हे उघडपणे सांगायला काही वाटत नाही की तुम्हाला जर का वाईट बोलायचं आहे तर तुमचं ती वाईट टॉक्सिक वागणं जे आहे ते आमच्यापर्यंत न पोचवून देणं आमच्या हातात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रिप्रेझेंट करताना तुम्ही स्वतःच्या नावाने एखादी आमच्या फोटोवर केलेली कमेंट ही येते तुमच्या नावाने. त्यामुळे दॅट कमेंट रिप्रेझेंट्स यू अँड नॉट अस. त्यामुळे प्लीज स्वतःला जास्तीत जास्त चांगलं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करा. कारण आम्ही तर काय आम्हाला येतातच कमेंट, पण त्याच सोशल मीडियावर तुमच्या सर्कलमधली लोकंसुद्धा असतात जे तुम्ही काय लिहिलं आहे ते वाचतात. ते कोणासाठी लिहिलं आहे ह्यापेक्षा तुमच्या तोंडून काय शब्द निघत आहेत ते वाचतात. त्यामुळे छान रिप्रेझेंट करा स्वतःला. बघा जमेल. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. 100%. फक्त नाही करायची कॉमेंट, एवढं सोपं आहे. बाहेर यायचं इंस्टाग्राम ॲपमधनं, खरंच नाही झाली पाहिजे. या क्षेत्रामध्येच नाही, फक्त ऍक्टिंगच नाही म्हणणार मी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मीडियम. ठीक आहे, डान्स, म्युझिक, जे काही पेंटिंग वगैरे वगैरे, या सगळ्याच क्षेत्रांमध्ये अशी कोणती माणसं आहेत तेजश्री जी तुझ्या क्रिएटिव्हिटीला चॅलेंज करतात, ज्यांना बघून असं वाटतं की यार आत्ता जर मी टाइमपास करते तर तू सोडून मला आत्ता काहीतरी काम करायचं, इतकी मला एनर्जी मिळाली या व्यक्तीचं फक्त काम आणि एक्झिस्टन्स बघून? अशी खूप माणसं आहेत अगं. अशी म्हणजे मी तुला एक नाव घेऊच शकत नाही. कारण तुम्ही सकाळी उठल्यानंतर डोळे उघडे ठेवून बाहेर पडलात तर मला वाटतं की रस्त्यावर आज तुझी गाडी थांबल्यानंतर तुझी काच नॉक करून जर तुझ्याकडे कोणी पैसे मागत असेल तर काही वेळा त्या मागणाऱ्याचं कन्व्हिक्शनही मला इन्स्पायर करतं की सो जेन्युइन. किंवा कोणीतरी कोपऱ्यावर तुम्हाला चालताना दिसतं. आता आपल्या इथे येताना ते दादरचा आपला रोड येतो, तुलसी पाईप रोड आय थिंक, राईट? त्या रोडवरून येताना ते हे विणत बसलेले असतात माहिती, टोपल्या वगैरे. तर त्यांचं जे डेडिकेशन जे असतं ते पाहिल्यावर मला असं वाटतं की त्या माणसाला भ्रांत आहे का त्याचं आयुष्य काय आहे, उद्या काय असणार आहे, त्याने प्लॅन केलं आहे का नाही. बट ते तेवढंसं काम करणं ते इतकं जेन्युइनली एन्जॉय करत असतात ना की त्यांच्याकडे बघूनही तुम्हाला इन्स्पायर व्हायला होतं. त्यामुळे मोठी नावं जी आज आपल्या समोर असतात आणि ते आपल्याला इन्स्पायर करत असतातच, पण मला वाटतं की देवाने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दिलेलं आहे. आणि जो माणूस त्या स्वतःच्या लाईफला रिस्पेक्ट करून जगत असतो ना, आपण डोळे उघडून त्या माणसांमधला तो रिस्पेक्ट तो पाहू शकतो स्वतःच्या आयुष्याबद्दलचा. आणि ती गोष्ट, ती माणसं तुम्हाला इन्स्पायर करतच राहतात. सो असं आपण जगलं पाहिजे. आपली आपण हातीपायी धड होतं ग. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आपली सक्रिय आहेत. आपल्याला हे जे आहे ना, ही बेसिक्स ज्या गोष्टी आपण म्हणतो, खूप लोकांच्या आयुष्यात ती लक्झरी असते. सो ज्यांच्या आयुष्यात ती लक्झरी म्हणून त्यांना मिळालं आहे हे पाहिल्यानंतर ना, की त्या लक्झरी या शब्दाने जो काय आपल्याला एक वाव मला हे मिळालं आहे, हा रिस्पेक्ट जो आहे ना, ते आपल्याला देवाने असं देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे प्लीज त्याच्याकडे कानडवा नका करू. तुमचं शरीर, तुमची बॉडी इज युअर बिगेस्ट कमिटमेंट. त्यामुळे तेवढी सांभाळा. बाकी सगळं आहेच. ट्रू.